तुम्हाला माहित आहे का, काल अमेरिका सरकारने H-1B विजाची फी जबरदस्त वाढवली आहे. आधी ही फी फक्त 1700 किंवा 4500 US$ इतकी होती, पण आता ती थेट डायरेक्ट $1,00,000 म्हणजे जवळपास 88 किंवा 89 लाख रुपये इतकी केली आहे. अमेरिकी सरकारने हे पाऊल का उचलले, तर अमेरिकी सरकारला असे वाटते की अमेरिकेमध्ये जे जॉब आहे ते जास्तीत जास्त करून अमेरिकेतील लोकांना मिळावेत, आणि जर अमेरिकेतील लोक या जॉबसाठी जर वेल क्वालिफाय नसतील तर ते कंपनी त्यांना ट्रेन करावे आणि हायर करावे. H-1B विजावर दरवर्षी साधारण 65,000 लोक अमेरिकेत जातात, त्यातील 70% पेक्षा जास्त लोक हे फक्त इंडियन असतात. यामुळे याचा थेट परिणाम हा इंडियन लोकांवर होणार आहे. तर $1,00,000 फी कंपनीत जो काम करतो त्याला नाही भरायची, तर ज्या कंपनीत हा काम करतो त्या कंपनीला भरायची आहे. म्हणजे समजा जर अमेरिकेत एक कंपनी आहे आणि तिथे आपले काही भारतीय किंवा दुसरे लोक काम करत असतील आणि ते लोक जर H-1B विजावर आले असतील अमेरिकेत, त्या कंपनीला प्रत्येक एम्प्लॉयसाठी $1,00,000 हे अमेरिकी सरकारला पे करायला लागतील. मोठ्या कंपनी जसे मायक्रोसॉफ्ट, गुगल किंवा मेटा ह्या कंपन्या अमेरिकी सरकार एवढी फी भरू शकतात, पण स्मॉल कंपन्या किंवा स्टार्टअप प्रत्येक एम्प्लॉयसाठी भरतील का, हा मोठा प्रश्न आहे. जर यामुळे भारतातील लोकांना अमेरिकेत जॉब मिळण्याचे बंद झाले तर याचा सरळ परिणाम हा आपल्या इंडियन IT सेक्टरवर होणार आहे. आधीच IT सेक्टरमध्ये आता जॉब भेटत नाहीत, त्यात अजून वाढ होणार आहे. जर तुम्हाला याविषयी अजून जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर हा व्हिडिओ बघू शकता. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.